हॅलो नमस्कार वेलकम. यू आर वॉचिंग दीपालीज रेसिपी. वेलकम टू माय चॅनल. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छानपैकी चिकन फ्राय करणार आहोत. अगदी सुकं चिकन आणि सगळ्यांना आवडेल असं. तर मग करूया सुरुवात. या ठिकाणी मी चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आणि प्रो चिकन आहे हे, म्हणजे शिजायलाही पटकन शिजतं. कढईमध्येच आपण ते शिजवणार आहोत. त्यानंतर ते आपण स्वच्छ धुवून आणि मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी हळद, लाल तिखट, थोडा गरम मसाला, काळा मसाला, चवीनुसार मीठ. इथे आलं लसूण जे आहे ते मी ठेचून घेते आहे आणि छान ठेचलेली ही पेस्ट जी आहे थोडी जाडी मोठी अशीच टाकायची. आणि त्यानंतर फक्त आपल्याला लिंबू टाकून साधारण 20 ते 25 मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास जमलं तर अर्धा तास ठेवा. ते छान मॅरिनेट तयार होईल आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करूया. इथे तुम्ही बघा, इथे छानपैकी आपला मिरची मसाला छान लावून झालेला आहे. आता इथे मी 2 कांदे जे आहेत हे गॅसवर काळे करून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत. आणि आलं लसूण पेस्ट जी उरली होती त्याच्यामध्येच आपण कोथिंबीर, हा जो कांदा काळा करून घेतला आहे हा, आणि त्यानंतर हे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हा मसाला तयार करूया. मसाला एकदम छान असा बारीक करायचा आहे. आपण कढईमध्ये भाजी टाकणार आहोत, पण त्याआधी आपल्याला त्याची उकड जी आहे कुकरमध्ये बनवतो त्या प्रकारे, पण फक्त आपल्याला ती जी उकड आहे ती कढईत करायची आहे. जो मसाला आपण बारीक करणार आहोत त्यामध्ये थोडंसं हळद, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला टाकून एकत्र छान दळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता छान आपली पेस्ट तयार झाली आहे मसाल्याची. आता हे चिकन फ्राय करण्यासाठी कांदा बारीक करूया. कढईमध्ये थोडंसं तेल घ्या, जास्त तेल घालायचं नाही आहे. त्याच्यामध्ये एक दोन तेजपानचे तुकडे टाकूया, थोडंसं जिरं आणि बारीक केलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे याला साधारण 20 ते 25 मिनटं झालीत, ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण हळद टाकली होती म्हणून कांद्याला अगदी थोडी हळद टाकायची आपल्याला. आणि हे जे चिकन आहे हे छानपैकी शिजायला टाकून द्यायचं. आपण याच्यात पाणी घालणार नाही आहोत, पाणी त्याचं ॲटोमॅटिक सुटणार आहे, त्याच्यामध्येच ते चिकन शिजणार आहे. इथे तुम्ही बघू शकता थोडासा मी गरम मसालाही घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. हे शिजण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर लागणार आहे, मीडियम. खूप जास्त बारीक ठेवू नका. तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिक त्याचं जे पाणी तयार झालं. तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला मसाल्याचं नको असेल. आता मी दुसरी कढई घेतली आहे ज्याच्यामध्ये जो मसाला आपण बारीक केला होता तो मसाला फ्राय करून तेलामध्ये आपण हे शिजवून घेतलेलं चिकन त्याच्यात टाकणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, मसाल्यामध्ये जर आपण डायरेक्ट शिजवलं तर ते शिजत नाही, कच्चं राहतं. त्याच्यामुळे आपण कढईत आधी पूर्ण ते शिजवून आणि मग त्यानंतर ते तयार करून घेतलं आहे. अगदी किंचित मसाल्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर छान असं तोंडाला पाणी सुटलं आहे. मस्त आपले चिकन फ्राय तयार झालेलं आहे. हे तुम्ही अगदी नुसतंसुद्धा खाऊ शकता. कसं दिसतंय, आवडलं की नाही? एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा नक्की की ते कसं झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आभार.